बोगस बियाणांवर सरकारचं नियंत्रण नाही. हे बोगस बियाणं गुजरातवरून येतं. सरकार शेतकऱ्याच्या बाजूने नाही तर विरोधात आहेत. कृषी आयुक्तालयात आलं होतं. खते, बी-बियाणे, पीक विमा, कर्जपुरवठा याबाबत बैठक घेतली. अधिकारी काम करतात पण सरकार पाहिजे तसं सहकार्य करत नाही. अनेक अधिकाऱ्यांना हटवलं पाहिजे, पूर्णवेळ आयुक्त नाही, हे दुर्दैव आहे. अधिवेशनात आम्ही अनेक प्रश्न मांडू. ज्यांनी गद्दारी केली त्यांचा प्रश्नच नाही. मविया एकत्रित विधान परिषद निवडणूक लढवू, कोण किती जागा लढणार हे ठरवू. अनेक गोष्टी वायकर यांच्याबाबत पुढे येत आहेत. यात मुख्यमंत्री यांचा सहभाग असणार आहे. याबाबत आम्ही कोर्टात जाणार आहोत. मवियासोबत काँग्रेसची मते आम्हाला मिळाली आहेत आणि आमची मते काँग्रेसला मिळाली आहेत. विधानसभा जागा वाटपाबाबत अजून लांब आहे, त्यावेळी पाहू. नेमकं सारांश निघाला आजच्या बैठकीचा. मी इथे चर्चा करायला आलो होतो कृषी आयुक्तालयामध्ये. एकतर सध्याची बी बियाण्याची स्थिती, खताची स्थिती, शेतकऱ्यांना मिळणारं बी बियाणं, त्यातलं बोगस खताची, बोगस बियाणं, बूम खाली घ्या ना यार सगळे. त्याचप्रमाणे पीक विमा, बूम खाली घ्या ना, मी खाली घेतो. शेतकऱ्यांना होणारा कर्ज पुरवठा, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी सगळ्या विभागाचे अधिकारी इथं आले होते. चांगली चर्चा झाली. अधिकारी प्रयत्न करतात परंतु सरकार त्याला पाहिजे तसं सहकार्य करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकरी वाऱ्यावर आहे, एवढंच सांग. चर्चेमध्ये हाच मुद्दा निघाला की एखाद्या शेतकऱ्याने बियाणं घेतलं आणि ते बोगस निघालं, ते उगवलंच नाही तर त्याचं वर्ष नव्हे तर त्याचं जीवन संपवलं जातं, अशा प्रकारची स्थिती आहे. पण या बोगस बियाण्यावर, बोगस खतावर सरकारचं कोणतंही नियंत्रण नाही आणि हे सगळं गुजरातमधून या महाराष्ट्रात येतं. याच्यामध्ये काही व्यापारी सहभागी असतील निश्चित, परंतु या बोगस बियाणं आणणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पोलिसांची कारवाई झाली पाहिजे. यांना तुरुंगात पाठवलं पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्यांना मला असं वाटतं या आत्महत्येचं प्रमाण हे कमी होणार नाही. आणि बँका, आता मी एक उदाहरण दिलं बैठकीमध्ये की एक बँकेने संभाजीनगर जिल्ह्यातल्या पिंपळखुटा गावच्या बँकेने 9 लाख कर्ज देतो सांगितलं. प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेतली, परंतु कर्ज देत नाही अशा प्रकारची सूचना दिल्यानंतर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिबिल तपासलं त्या अधिकाऱ्यांनी. इकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगितलं तर सिबिल जो कोणता मॅनेजर बघेल त्याच्यावर कारवाई करेल. माझं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा सरकारला आव्हान आहे की सिबिल तपासणाऱ्या कोणत्या एकतरी कारवाई या महाराष्ट्रात झाली का? तर बिलकुल झालेली नाही. त्यांचे स्वतः ओएसडी त्या शिष्टमंडळात होते, त्या टीममध्ये होते, गँगमध्ये मानता येईल त्याला, मंडळ नाही ते गँग होती. आणि यांनी वेगळ्या पद्धतीनं धाडी टाकल्या होत्या. धाडी टाकून काय झालं त्याचं अजून बाहेर आलेलं नाही. बोगस बियाणं पकडलं गेलं, अजून त्याच्यावर कारवाई नाही. शेतकऱ्यांनी पेरून उगवलं नाही, नुसत्या नोंदी झाल्या, अजून कारवाई नाही. आणि मग मला वाटतं सरकारची साथ असल्याशिवाय बियाणे कंपनी अशा पद्धतीनं मस्ती करू शकत नाही. आज राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे आणि राज्याला पूर्णवेळ आयुक्त नाहीत कृषी विभागाला. संचालक जे आहेत त्यांच्यावरती अतिरिक्त भार आहे. अशा परिस्थितीमध्ये कशी कामं होणार आणि कसे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार? प्रामाणिक अधिकाऱ्यांना स्थान नाही या सरकारमध्ये, अशी अनेक उदाहरणं देता येईल. आणि म्हणून ज्या निविदांचा खेळ, घोळ शब्द अजून मी वापरेल अधिवेशनात, परंतु खेळ या कृषी विभागात झालेला आहे आणि याला फाटा देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच इथून हटवलं गेलेलं आहे. सर, वायकर जागा लढणार वगैरे याविषयी ते अजून नाही ठरलं, परंतु अजून वेळ आहे इलेक्शनला. 12 जुलैला इलेक्शन, लांब आहे. सर, वायकर आणि कीर्तीकरांची जी खरं तर जागा आहे, आपल्याला माहिती आहे की संघर्ष किती झाला होता आणि शेवटी वायकर तिथून विजयी झाले. पण मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलंय की वायकर जिंकूनही विरोधक हरवण्याचा प्रयत्न करत होते, मग मी डोळे झाकून शांत बसू का, बघत राहू का? यावरून एक संशयाचं वादळ निर्माण झाले की मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे पहा, सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. वायकरांच्या मेहून मोबाईल समोर येतोय, त्याच्यावर OTP येत होता, हे समोर येत आहे. आणि मुख्यमंत्री दांडात अशा पद्धतीने बोलत असेल याचा अर्थ या अधिकाऱ्यावर दबाव होता आणि या अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम केलंय. कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. यथावकाश या सगळ्या गोष्टी समोर येतील. मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असेल या सगळ्यामध्ये? 100% त्यांनीच कबूल केलेलं आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाला काँग्रेसमुळे मतं मिळाली असं काल शिंदे गटाने म्हटलेलं आहे. काय परिस्थिती? मागच्याच काँग्रेसची 1 जागा होती, याच 13 आली. शिवसेनेला जर काँग्रेसमुळे मतं मिळालं तर आम्ही महाविकास आघाडी मिळून लढलेलो आहोत. आमची मतं काँग्रेसला मिळालेली, काँग्रेसची मतं आम्हाला मिळालेली. कारण मागच्याच काँग्रेस 1 जागा होती, आता 13 जागा झाल्या. आमच्या तशा पाहायला गेलं तर 5 होत्या, आमच्यातल्या 12 जण गद्दारी करून 5च्या आम्ही 9 झालेला. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितरित्या
आम्ही जर काँग्रेस सोबत आहोत तर काँग्रेसचे मतं आम्हाला मिळणारच आहे, त्यात काय वाव आहे. पुण्यात पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान 6 जागांची मागणी तुमच्या पक्षाने केलेली आहे, म्हणजे समोर आलेली आहे. तर खरंच किती जागा लढणार आहात पुण्यात? हे पहा, जागा वाटप अजून सुरू झालं नाही. प्राथमिक बोलणी झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्राची बोलणी व्हायला अजून वेळ आहे. तुमच्या पक्षाला काँग्रेसमुळे मतं मिळाली असं काल शिंदे गटाने म्हटलेलं आहे. काय परिस्थिती होती? मागच्याच काँग्रेसची 1 जागा होती, याच 13 आली. शिवसेनेला जर काँग्रेसमुळे मतं मिळालं तर आम्ही महाविकास आघाडी मिळून लढलेलो आहोत. आमची मतं काँग्रेसला मिळालेली, काँग्रेसची मतं आम्हाला मिळालेली. कारण मागच्या वेळेस काँग्रेस 1 जागा होती, आता 13 जागा झाल्या. आमच्या तशा पाहिजे तर 5 होत्या, आमच्यातल्या 12 जण गद्दारी करून 5च्या आम्ही 9 झालेलो. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित येत्या. आम्ही जर काँग्रेस सोबत आहोत तर काँग्रेसचे मतं आम्हाला मिळणारच आहे, त्यात काय वाव आहे. पुण्यात पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान 6 जागांची मागणी तुमच्या पक्षाने केलेली आहे, म्हणजे समोर आलेली आहे. तर खरंच किती जागा लढणार आहात पुण्यात? हे पहा, जागा वाटप अजून सुरू झालं नाही. प्राथमिक बोलणी झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्राची बोलणी व्हायला अजून वेळ आहे. पुणे असेल का मुंबई असेल का नागपूर असेल का संभाजीनगर असेल, सगळे यथावकाश. अजून निवडणुका अजून फार लांब आहे, 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर आहे. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होतील. सर, रामदास कदमांनी काल असं म्हणाले की भाजपच्या काही नेत्यांच्या हट्टामुळे शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला जागा ज्या आहेत त्या कमी मिळाल्या. विधानसभेत भाजप जेवढ्या जागा लढवेल तेवढ्याच आम्ही लढू. महायुतीत अलबेल आहे सगळं या सर्वरून मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीमुळेच जे आमच्यातल्या गेल्या गद्दारांच्या जागा आल्या नाही, त्यांची ठाणे आणि कल्याणच्यावर त्यांची पोचच नाहीये. लाखो शिवसैनिकांच्या हितासाठी जे ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेने एकत्र आलं पाहिजे असं मत नेमकं कसं बघताय? लाखो शिवसैनिक हितासाठी दोघांनी एकत्र असं म्हणताय. ज्यांनी गद्दारी केली त्यांचा काय संबंध?